नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला फॉर्म अपडेट करत असताना, सेल्फ सर्टिफाईड करत असताना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटबाबत महत्त्वाची अपडेट पवित्र पोर्टलला न्यूज बुलेटिनद्वारे देण्यात आलेली हे परिपत्रक आलेलं आहे. हे परिपत्रक मी एक्सप्लेन केलं आहे, पण त्यातला हा सेपरेट मुद्दा घेऊन मी सांगतो याच्यासाठी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे. सो प्रश्न आहे की ईडब्ल्यूएस संदर्भात ईडब्ल्यूएस बाबत महत्त्वाची सूचना काय, ईडब्ल्यूएस कधीचं चालणार आहे, कुणाच्या नावाचं चालणार आहे आणि हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कधीपर्यंत व्हॅलिड असतं, जुनं चालतं का नवीन चालतं का ते पण मी तुम्हाला सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस तुमच्यासाठी अनाऊन्स केलेल्या आहेत. टीईटी 2026 साठी पुढच्या वर्षात दोनदा टीईटी होणार, जूनमध्ये होणार आहे आणि एक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. सो त्यासाठी तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमच्या मित्रांना सजेशन देऊ शकता. तुम्ही बॅच 22 डिसेंबरपासून चालू होणार, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. टीईटी बरोबर सीटीची पण तयारी तुम्ही करू शकता, दोघे पेपरची, ती पण बॅच आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्ड अवेलेबल आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीच्या जुन्या बॅचेस आमच्या घेतल्या असेल तुम्हाला 50% ऑफ आहे. जर तुम्ही नवीन असाल तर संता नावाचा कुपन कोड तुम्ही वापरून ह्या बॅचेसमध्ये तुम्हाला 25% ऑफ मिळू शकतो. त्यासाठी लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला, मुख्य प्रश्न तुमचा जो आहे हा 6 महत्त्वाचे मुद्दे बघा. यामधला हा एक मुद्दा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय ईडब्ल्यूएस बाबत. सो त्यांनी काय दिलं, लिखित स्वरूपात काय दिलं बघा. हे 26 डिसेंबर 2025 परिपत्रक आहे ईडब्ल्यूएस बाबत महत्त्वाचं. यात बघा हा पॉइंट आहे, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 2025-26 साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. सो ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला थोडक्यात सांगतो. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कुणाला लागतंय आणि ईडब्ल्यूएसची पात्रता काय. ईडब्ल्यूएस हे सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी काय असते याची, व्हॅलिडिटी असते 1 वर्ष. बघा हे असतं 1 इयर व्हॅलिड. म्हणजे कुठून कुठपर्यंत असतं, तुम्ही वर्षभरात कधी काढा ते साधारणतः बघा 1 एप्रिल ते वर्ष तुम्ही कोणते पकडा, मग 1 एप्रिल पासून ते पुढच्या वर्षाचं 31 मार्च पर्यंत ते व्हॅलिड असतं. एक उदाहरण घ्यायचं ठरलं तर बघा 1 एप्रिल 2025 पासून ते 1 एप्रिल 2026 पर्यंत व्हॅलिड असतं. या दरम्यान तुम्ही कधीही काढा ते सर्टिफिकेट, ते व्हॅलिड कधीपर्यंत असेल, 31 मार्च 2026 पर्यंत असेल. म्हणजे 1 वर्ष इकॉनॉमिकल इयर व्हॅलिड असतं ते, फक्त लक्षात घ्या. त्या वर्षात कधी काढा, 31 मार्चला संपणार आहे, परत काढावं लागतं. आता ह्या प्रोसेसमध्ये लक्षात घ्या, तुम्हाला पवित्र पोर्टलला अपडेट करत असताना तुम्हाला कोणतं ईडब्ल्यूएस लागणार आहे, पवित्र पोर्टलला 2025 आणि 26 ह्या वर्षाचं व्हॅलिड असणारं लागणार आहे. दुसरा मुद्दा, म्हणजे कधी काढलं असावं, कोणती डेट असावी, तर 14 मे 2025 पूर्वीचं किंवा तोपर्यंतच लागेल का, नाही 25-26 कधी तर चालेल, पण याला लिमिट आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट, फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ना, त्या डेट पर्यंतचं ईडब्ल्यूएस तुम्ही वापरू शकता. आता पुढचा मुद्दा आहे, सर फॉर्म भरण्याची लास्ट डेट तर आता 29 डिसेंबर आहे, मग 29 डिसेंबर पर्यंतचं असेल का, येस तो चालेल. ही जर डेट एक्सटेंड झाली, ही डेट जर एक्सटेंड झाली तर एक्सटेंड झालेल्या डेटचं पण जी काय डेट असेल त्या डेट पर्यंतचं ईडब्ल्यूएस चालणार आहे. पुढचा मुद्दा की हे सर ह्या दिवसापर्यंत सर असं का बरं सर, तुम्ही तर सांगता 25-26, मग पुढच्या डेटचं चालेल ना, डीव्हीच्या अगोदर मी काढतो ना, जानेवारी फेब्रुवारीमध्ये किंवा मार्च अगोदर मी काढतो, चालेल का, नाही. कारण फॉर्म भरताना तुम्हाला फॉर्ममध्ये काही गोष्टी अपडेट कराव्या लागतात. काय अपडेट करावं लागतात, पहिलं म्हणजे तुमचा सर्टिफिकेटचा नंबर टाकावा लागतो, दुसरं म्हणजे तुम्हाला इथे इश्युइंग डेट टाकावी लागते आणि तिसरं म्हणजे तुम्हाला इथे हे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. मग हे जर करावं लागतं तर तुमच्या हातात लागेल ना फॉर्म भरताना, म्हणजे फॉर्म भरतानाच लागेल, भले तुम्ही लास्ट डेटला भरा किंवा कधी भरा, तर लागेल हातात. हा झाला मुद्दा क्लिअर तुमचा. पुढचा मुद्दा, ईडब्ल्यूएस पात्रता काय आहे बघा. ईडब्ल्यूएस पात्रता काय असते, तर ईडब्ल्यूएस कुणासाठी आहे, ओपनचे असे कॅन्डिडेट, ओपनचे मराठा कॅन्डिडेट जर सोडले, मराठा सोडून उर्वरित ओपन मध्ये इतर जे प्रवर्ग येतात, म्हणजे उदाहरणार्थ एखादी मुस्लिम कॅटेगरी असेल, एखादी जैन असेल, एखादी पारशी असेल, हे जे मुलं आहेत, एखादी ब्राह्मण असेल, हे जे कॅटेगरीचे विद्यार्थी ओपन मधून बिलॉंग करतात त्यांना हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट चालतं. ओपन मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस चालत नाही, मराठांसाठी एससीबीसी लागू झालेला आहे. सो हे उमेदवार ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकत नाही. जर भरला तर भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर या जबाबदार विद्यार्थी असणार आहे. याच्या संदर्भातलं GR पण आला, त्याची मी डिटेल व्हिडिओ पण घेतलेले आहे. पुढचा मुद्दा आहे की ईडब्ल्यूएस कधीचं हवं, तर मला मी आत्ताच एक्सप्लेन केलं की ईडब्ल्यूएस हे कधीचं हवं आहे आणि ईडब्ल्यूएस कुणाच्या नावाचं हवं. आता बघा ईडब्ल्यूएस बऱ्याच जणांनी पतीच्या नावाचं काढलं, म्हणजे मुली असेल पतीच्या नावाने काढलेलं आहे आणि काहींनी वडिलांच्या नावाने काढलेलं आहे. सो इनिशियली याला प्रेफरन्स मी तुम्हाला देतो की वडिलांच्या नावाचं व्हॅलिड आहे, वडिलांच्या
वडिलांच्या नावाचं, मग असा अर्थ आहे का पतीच्या नावाचं व्हॅलिड नाही? हे पण व्हॅलिड आहे. याच्यामध्ये बघा बऱ्याच वेळेस असं टाकलेलं असतं पतीच्या नावाचं असतं आणि कुणाची मुलगी आहे ते पण टाकलेलं असतं. सो हे पण व्हॅलिड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रेफरन्स ह्याला द्या, नाहीच तर हे पण चालणार आहे. इथे टाकत असताना उत्पन्न किती पकडायचं, कुणाच्या नावाचं पकडायचं, हा त्या ईडब्ल्यूएस देणाऱ्या अधिकाऱ्याचा मार्क रिमार्क असणार आहे. सो तुम्ही इथे त्याची काळजी करू नका की सर मी ईडब्ल्यूएस तर काढलंय पण उत्पन्न मी याचं पकडलं त्याचं पकडलं याचं पकडलं नाही. ते विचारतील का नाही तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे ना, व्हॅलिड तुमच्याकडे दिसतं त्यांना, दॅट्स इट. सो ते कसं काढलं काय काढलं हे विचारत नाही, तुमचं कोणाचं उत्पन्न कन्सिडर केलं हे विचारत नाही, ते फक्त ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहतात. सो काळजी करू नका. तुमच्याकडे जर असेल मी सांगितलेल्या गोष्टीनुसार हे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर नक्की तुम्ही इथे पवित्र पोर्टलला अपडेट करा. पण हे जर नसेल तर काय करावं सर? हे जर नसेल, काही सगळ्या कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या, सपोज सर तुम्ही कंडिशन सांगितल्या हे आमच्याकडे नाहीये, काय करावं? हे जर नसेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे की तुम्ही फॉर्म काय ओपन मधनं भरावा, असं तुम्हाला मी पर्याय सुचवेल. सो विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्या सगळ्या ईडब्ल्यूएस किंवा इतर कॅन्डिडेटला नक्की कळवा, तुमच्या ग्रुपला नक्की शेअर करा, त्यांच्यापर्यंत मेसेज जाऊ द्या. याबद्दल काही अडचण असेल तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता, अदरवाईज खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाका, त्याच्यावर तुम्ही छोटासा शॉर्ट व्हिडिओ नक्की घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अजून कमेंटमध्ये मला अप्रिशिएशन नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.